नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीनिमित्त थोडक्यात भाषण बघणार आहोत. प्रजेला ज्यांनी मानले मायबाप, शत्रूचा उडाला थरकाप. स्त्रीला दिला मातेचा सन्मान, छत्रपती शिवरायांचा आम्हाला आहे अभिमान. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्व ज्या महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, धैर्य आणि न्याय यांचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्यावर उत्तम असे संस्कार केले. लहानपणापासूनच महाराजांना स्वराज्याची प्रेरणा मिळाली. अन्यायाविरुद्ध लढणे आणि रयतेचे रक्षण करणे हेच त्यांचे ध्येय होते. 1674 साली रायगडावर त्यांचा भव्य असा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. त्यांनी मजबूत असे आरमार उभारले आणि किल्ल्यांचे मजबूत जाळे निर्माण करून स्वराज्य अधिक बळकट केले. सुलतानशाही, मुघल या क्रूर सत्तेला गाडून टाकून स्वराज्याचे तोरण त्यांनी उभारले. अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका असे एक ना अनेक प्रसंग आहेत ज्यातून शिवाजी राजांनी यशाची पताका कायम ठेवली. शिवाजी या नावातच प्रचंड शक्ती आहे. शिव महादेव, वाघ, जीवनभर वाघासारखे जगणारे शिवाजी हे